विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीच्या पाठोपाठ आता चर्चा सुरू झाली आहे की विधान परिषदेचा सभापती कोण होणार। विधान परिषदेचं सभापती पद कुणाला मिळणार। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। विधान परिषद आणि तिचं सभापती पद आपल्याला मिळावं यासाठी आता महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून दावा करण्यात येतोय। त्यामुळे तिन्ही घटक पक्षांमध्ये मतभेद सुरू झालेले आहेत। भाजपने देखील सभापती पदावर दावा केलाय। राम शिंदे हे भाजपकडून इच्छुक आहेत। तिकडे अजित पवार गटाने देखील या पदावर दावा केलाय, कारण की यापूर्वी देखील रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीचे सभापती होते, अर्थात त्यानंतर ते अजित पवार गटात सामील झाले। आणि तिकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील आता या सभापती पदावर दावा केलाय। नीलम गोरे या पदासाठी इच्छुक आहेत। अर्थात पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर अजित पवार यांना सत्तेत सामील करून घेताना त्यांना सभापती पद दिलं जाण्याचा शब्द देण्यात आला होता। त्यामुळे अजित पवार गटाकडून सभापती पदावर दावा करण्यात येतोय। त्यांचे 4 सदस्य विधान परिषदेमध्ये आहेत, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमोल मिटकरी आणि रामराजे नाईक निंबाळकर। तिकडं शिवसेनेत प्रवेश करताना नीलम गोरे यांना देखील सभापती पद देण्याचं आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आलं होतं। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील या पदावर दावा केलाय। तर भाजपकडून राम शिंदे या पदासाठी इच्छुक आहेत आणि भाजपने देखील या पदावर दावा केलाय। पण मुळात प्रश्न असा आहे की या विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक कधी होणार त्याबाबत मात्र अनिश्चितता आहे। कारण मुळातच 100 वर्षे विधान परिषदेला पूर्ण झाली आहे आणि आज तिच्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त उपराष्ट्रपती विधान भवनात येणार आहेत। पण या कार्यक्रमाला सभापती पद रिक्त असल्याने सभापतीच नसणार आहेत। 2 वर्षांपासून हे पद रिक्त आहे। ऑगस्ट 2022 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपल्यानंतर हे पद रिक्त आहे। आता मुळातच या पदासाठी जर निवडणूक लावायची असेल तर मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपालांकडे त्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवावं लागतं आणि मग राज्यपाल ती तारीख निश्चित करतात। आता उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे आणि उद्या विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणूक देखील आहे। त्यामुळे नंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरच पुढचं अधिवेशन असेल। त्यामुळे आजच मुख्यमंत्री कार्यालयातून हे पत्र राज्यपालांकडे जर गेलं तर विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित होऊ शकते। महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून या पदावर दावा केला जातोय, मतभेद सुरू आहेत, रस्तिकेत सुरू आहे। त्यामुळे भविष्यात या पदाचा उमेदवार एकमताने किंवा सर्वानुमते निवडला जाणार का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार।